किंवा भारतीय जनता पार्टी या तिघांच्या बाबतीमध्ये परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये थोडंफार कमी जास्तपणा झालेलाच आहे। मात्र उमेशजी असाही आरोप होतोय, विद्याताई सुद्धा आपल्यासोबत आहेत फोनवरनं, त्यांचं म्हणणं आहे की प्रफुल्ल पटेलांवर जे काही आरोप होते, जे काही त्यांच्यावर ईडीकडनं कारवाया झालेल्या होत्या, या सगळ्यांमुळेच खरं तर हे सगळं क्लिअर झालेलं आहे, क्लीन चिट मिळालेली आहे प्रफुल्ल पटेलांना आणि त्यामुळे मंत्रीपद दिलेलं नसणार, मात्र इकडेही क्लीन चिट केली आहे। म्हणजे जो सो कॉल्ड आपण ते वॉशिंग मशीन आहे जे शब्द वापरतायत विरोधकांकडनं, तर तोच शब्द इथे लागू होतोय का, यावर तुमची प्रतिक्रिया? हे पहा, अजिबात तसं काही नाहीये। आपण जर ह्यांनी असे ईव्हीएम वर पण आरोप केले की ईव्हीएम मॅनेज आहे, त्यांनी आरोप केले सगळ्या यंत्रणांचा वापर केला जातो। शेवटी लोकांच्या मधून आता स्पष्ट झालं ना की ईव्हीएम वगैरे काही मॅनेज होत नाही। आज त्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर जागा निवडून आल्या। जर ईव्हीएम मॅनेज होत असतं तर आपल्याला माहित आहे की रोहित पवारांनी काय काय आरोप केले, काय व्हिडिओ क्लिप त्यांनी काढल्या आणि पाठवल्या, कसं सीसीटीव्ही बंद पडल्यानंतर आरोप केले, परंतु वस्तुस्थिती तशी होती का? तशी अजिबात नव्हती। त्यामुळे यांच्या आरोपांमध्ये केवळ फक्त बातमी मूल्य आहे, वस्तुस्थिती असलेलं मूल्य अजिबात नाही। देशाच्या पातळीवर जे काही घडामोडी घडतायत त्या उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका किंवा इतर राज्यातल्या निवडणुका याचाही संदर्भ त्यामध्ये असणार आहे। प्रफुल्लभाई असतील किंवा तटकरे साहेब असतील, या सगळ्यांनी यापूर्वी त्यांच्या कामातून त्यांचं मेरिट जे आहे ते सिद्ध केलेलं आहे। आपल्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटच्या करता पक्ष आणि पार्टी विचार न करता आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या का पक्षाला असेना जास्तीत जास्त मंत्रिपद आणि चांगली खाती मिळावीत अशा पद्धतीची अपेक्षा विरोधकांनी सुद्धा केली पाहिजे। शेवटी त्या माध्यमातून सोबत मी विद्याताईंकडे जाते। विद्याताई, उमेशजींनी तुम्ही केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत। अहो, ईव्हीएमच्या बाबतीत काही लोक काही फार समाधानी नाही आहेत। ईव्हीएम आता भाजपच्या ज्या काही 244 का 41 जागा आल्या आहेत त्यातल्या अर्ध्या जागा ते ईव्हीएमच्या ऍडजस्ट करूनच झाल्या आहेत। आणि रोहित दादांनी जे बँकेमध्ये तुमचं व्हिडिओ शूटिंगच दाखवलं होतं की बँका रात्रभर चालू होत्या, कसे पैसे वाटप केले, अजितदादांनी जरी ईव्हीएमचा घोटाळा नसेल केला तरी त्यांच्या पक्षाने पैसे वाटप भरपूर केला होता, हे तर काय हे सिद्ध झालेलं आहे ना। त्यामुळे पैसे वाटप करून सुद्धा त्यांची जे काय अपेक्षित होतं ते यश त्यांना मिळालेलं नाहीये। आणि हे तर निश्चितच आहे, भाजप असो, शिंदेची शिवसेना असो, आमच्या मुंबईमध्ये जे काय अमोल कीर्तीकरे यांना डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा फक्त पॉलिटिकल प्रेशरमुळे त्यांना पुन्हा यांना डिक्लेअर केलेलं आहे, हे सगळं चुकीचंच आहे, हे लोकांना माहिती आहे। अनेक ठिकाणी तुतारी आणि पिपाणी दिल्यामुळे श्रीकांत शिंदे पडलेले आहेत, नाहीतर राष्ट्रवादीचे 9 जागा आल्या असत्या। यांनी बदमाशी तर केलेलीच आहे आणि लोकांना माहिती यांनी बदमाशी केली आहे ते। त्यामुळे यांच्या बदमाशी आहे ते बदमाश मोदी सरकारांना पण कोणी बदमाशी केली ते माहिती आहे। त्यामुळे ते सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे, त्याच्यामध्ये आता काय बोलायचं, लोकांनी निकाल दिलेले आहेत ना। आता विधानसभेमध्ये सुद्धा तोच रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। विजय मिळाल्यानंतर सुद्धा जर आपल्याला तो विनम्रतेनं स्वीकारता येत नसेल तर याला राजकारणातला सुद्धा असमंजसपणा म्हणतात, याला कद्रूपणा म्हणतात। आपला विजय झालेला आहे, आम्ही आपलं अभिनंदन केलेलं आहे, आमचा जो काही पराजय झालेला आहे तोही आम्ही विनम्रपणे स्वीकारलेला आहे। आता विजय झालेला असतानाही पुन्हा अजून त्याच्यात मापं काढत बसणं, लोकांना दोष देणं, यंत्रणेला दोष देणं याच्यासारखा वेडेपणा कुठलाही नाही। पैसे वाटल्याचं तुम्ही म्हणताय, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू शकतो। तुम्ही आज चॅनलवर महाराष्ट्राच्या समोर उघडपणे तुम्ही अजितदादांचं नाव घेऊन पैसे वाटल्याचा आरोप करताय। आज याच्या संदर्भात जर तुमच्याकडे पराभव झालेला तुमच्याकडे जर पुरावा असेल तर तुम्ही जरूर त्या ठिकाणी द्या। त्या पुराव्याच्या जर त्याच्यामध्ये सत्यता असेल तर निश्चितपणे त्याच्या बाबतीमध्ये कारवाई होऊ शकते। परंतु तुम्ही अशा पद्धतीनं मोगम आरोप करून जी काही बदनामी सत्र चालवलेलं आहे, केवळ लक्षात ठेवा की तुम्ही आभार मानले पाहिजेत की याच्यामध्ये जो विचारते विद्याताई आपल्याकडनं पुरावा मागतायत उमेश पाटील। पुरावे रोहित दादांनी त्याच दिवशी प्रत्येक चॅनल वरती दाखवलेले आहेत की बँका रात्रीच्या कशा उघड्या होत्या, ते बोगस पुरावे होते, बोगस। आणखीन कसले पुरावे पाहिजे? ज्युडिशरीवरती, निवडणूक आयोगावरती, सगळ्यावरती प्रेशर टॅक्टिस कशा करतात हे आम्ही सांगायला नकोय, समजलं ना। ज्युडिशरीने स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन 2017 का 2018 हे सगळं दाखवलं होतं।
वेगळं काही निवडणूक गरज नाही. आयोगावर आणि पुरावे दिले निवडणूक तरी आयोग तुम्ही काय जर सरळ होणार थोडी आहात. आता ऐका ना माझं जरा. निवडणूक आयोग जर प्रेशर खाली काम करत असता आणि जर म्हणूनच तर यंत्रणा घड्याळ आम्ही चिन्ह सांगू- मिळालं तुम्हाला. ऐका ना ताई, आता ऐका ना, मी बोलतो, तुमचं ऐकलं ना. निवडणूक आयोग जर प्रेशर खाली काम करत असता आणि यंत्रणा जर आम्ही सांगेल त्या पद्धतीनं ऐकणारी असती तर मग त्या ठिकाणी सुप्रियाताईचा विजय झाला असता का? तुमचे जे काही 8-9 खासदार, जे काही 8 खासदार आलेले आहेत निवडून, तेवढे खासदार तुमचे निवडून आले असते का? राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी 23 वरनं 9 वर खाली आली, हे झालं असतं का? तर या लोकशाही व्यवस्थेवर आणि या यंत्रणावर अविश्वास दाखवायचं बंद करा. आता हे जे असली रडगाणी देऊन सुद्धा तुम्हाला विजय तुम्ही मिळू शकला नाही. लोकांनी तुम्हाला कौल दिलाय ना, तो दिलेला कौल जो आहे तो त्या लोकांचे आभार माना आणि त्या लोकांना धन्यवाद द्या की त्यांनी तुम्हाला मतं दिली, मतदान दिलं. पुन्हा त्या यंत्रणेवर आणि निवडणूक आयोगावर उमेशजी, मात्र आज राज्याकडे राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं लक्ष हे खरं तर मंत्रिपदाकडे लागलेलं होतं. राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळेल अशी सगळ्या कार्यकर्त्यांना उमेशजी खूप अपेक्षा होती. मात्र कार्यकर्त्यांची सुद्धा निराशा झाली आणि देवेंद्र फडणवीसांचं तटकरेंच्या बंगल्यावर येणं, भेट घेणं, अजितदादांची नाराजी दूर करण्यासाठीच देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेत का? कारण कार्यकर्त्यांची सुद्धा एक प्रकारे निराशा झाली आहे उमेशजी. हे पहा, हे जे तुमच्यापर्यंत जी माहिती येते आहे त्याच्यामध्ये किती सत्यता आहे या संदर्भामध्ये जोपर्यंत आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये भाष्य करत नाहीत तोपर्यंत ते आम्हाला त्या संदर्भात बोलता येणार नाही. जे काय असेल ते माननीय अध्यक्ष महोदय तटकरे साहेब किंवा अजितदादांच्याकडनं किंवा प्रफुल्लभाईंच्या कार्यालयाकडूनच या बाबतीत दुजोरा मिळू शकतो. अद्याप तरी या विषयाच्या संदर्भात मंत्रिपदाच्या संदर्भामधली माझ्याकडे कुठलीही अधिकृत माहिती नाही. धन्यवाद उमेशजी या न्यूज 18 लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि विद्याताई आपले देखील धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. तर राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळालेलं नाही. अद्याप राष्ट्रवादीला पंतप्रधान कार्यालयाकडून कोणता